हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ BK7 या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण 8वीचा 2022चा जुलै महिन्यातला हा पेपर बघत आहोत. जुलैमध्ये 2022मध्ये हा पेपर झालेला आहे, तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघत आहोत. 2022मध्ये झालेलं आहे. या प्रश्नांची उत्तरे आपण या अगोदरच बघितलेले आहेत. ठीक आहे, तर याच्या खालचे आपण प्रश्न सॉल्व करून ते बघणार. बघा, या प्रश्नाचं उत्तर 20 वर्ष आले. ज्यांना कुणाला बघायचं त्यांनी आपल्या या चॅनलवर जाऊन जुन्या व्हिडिओजमध्ये 1-2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये हे अपलोड केलेले ते बघून घ्यावेत. हे अपलोड आहे. त्याच्यानंतर लगेच हा खालचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर 5 येते. हे सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न नातेसंबंध एकदम व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नातेसंबंधाचा प्रश्न नेहमी एक प्रश्न येतो नातेसंबंधावर. हा प्रश्न, या प्रश्नाचं आपण कसं एक्सप्लेनेशन दिलं आहे ते बघा. तुम्ही आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आता आपण याच्या खालचे प्रश्न बघणार आहोत. बघा मित्रांनो, याच्या खालचा प्रश्न आहे हा 29वा प्रश्न. 29वा प्रश्न, त्यात काय सांगितलेलं आहे, हे जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा वापर करून ग, प, व, रा, श, र आणि त आणि प इथपर्यंतचे जे शब्द आहेत हे शब्द वापरून यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. त्यातला तिसरा आणि 8व्या स्थानी जो शब्द येईल, जो अक्षर येईल त्या अक्षराचा वापर करून त्याचा समानार्थी शब्द या पर्यायातून शोधायचा आहे. ठीक आहे, समजलं. हे जे अक्षर आहेत या अक्षराचा वापर करा आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. अर्थपूर्ण शब्द तयार झाल्याच्या नंतर काय होईल की तिसरा त्या शब्दामध्ये काय येईल, तिसरं आणि 8व्या स्थानी जे अक्षर येईल त्याच्यापासून एक शब्द बनवायचा आणि त्याचा अर्थपूर्ण शब्द पर्यायात शोधायचा. ठीक आहे. तर बघा, याला व्यवस्थित ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय कळून येते, तर अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुमचं वाचन भरपूर पाहिजे. तुम्हाला तेव्हाच हे शब्द कळेल की याच्यापासून काय अर्थपूर्ण शब्द तयार होईल. ठीक आहे फ्रेंड्स, बघा, याला व्यवस्थित ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय कळतं की वन, श, प, रम, प, रा, ग, त हा शब्द तयार होतो. ठीक आहे, वंशपरंपरागत. तर यातला हा प आणि हा त, प आणि त तिसऱ्या नंबरचा हा शब्द आहे, तिसऱ्या नंबरचा शब्द, आणि हा आहे 8व्या नंबरचा. तर यांना जोडलं तर काय होते बघा, आपण वेगळा जरा कलर घेऊया. ठीक आहे, पत हा शब्द तयार होतो आहे. तर याचा समानार्थी शब्द पर्यायात काय, तर बघा, रस्ता तर होऊ शकत नाही, 12 वर्षाचा काळ हे पण होऊ शकत नाही, पद हे पण होऊ शकत नाही. तर याचा अचूक उत्तर आहे आबरू. हे याचं उत्तर आहे. ठीक आहे फ्रेंड्स, बघा, आबरू, इज्जत असा या पद या शब्दाचा अर्थ होतो, म्हणून हे याचं उत्तर आहे. बघा, खालचा तर एक प्रश्न सॉल्व करूया. हे बऱ्यापैकी अवघड प्रश्न आहे आणि अशा प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला भरपूर मॅथची प्रॅक्टिस लागते, तेव्हाच अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व होतील. बघा फ्रेंड्स, तर या प्रकारच्या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर तुम्हाला मी सांगून ठेवतो की अशा प्रकारच्या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही काय करा की जे जवळजवळचे जे चारी जे अंक असतात त्या अंकाला बघायचा आणि मधातली संख्या बघायची. जर मधातली संख्या फार एक्सपांड झाली म्हणजे जे झालेलीच आहे, तर अशी विस्तारित झालेली असेल तर समजायचं की आजूबाजूच्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन असेल, एक असू शकता इफ कंडिशन. ठीक आहे, असू शकतं मल्टिप्लिकेशन असेल. दुसरं, जर आजूबाजूच्या संख्येला बघितल्याच्या नंतर असं कळून येते की मधातली संख्या जर कमी झालेली असेल तर ते असू शकतं डिव्हिजन. ठीक आहे, डिव्हिजन असू शकतं. ठीक आहे, नंतर तिसऱ्या नंबरला बघा, आजूबाजूच्या संख्याला ऑब्झर्व करायचं, या संख्यांना ऑब्झर्व करायचं आणि मधातली संख्याला ऑब्झर्व करायचं. जे जवळपास त्या संख्येच्या जवळच असेल तर हे प्लस तर असू शकतं किंवा मायनस असू शकतं. ठीक आहे, आणि एवढं झाल्याच्या नंतर अजून याच्यापेक्षा जर टफ जर द्यायची झाली कंडिशन तर ते काय करू शकते की एवढं झालं तर स्क्वेअर किंवा क्यूब यांच्यामधला गॅप असू शकतो, यांचा ॲडिशन असू शकतं. स्क्वेअरचं किंवा क्यूबचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असू शकतं. ठीक आहे फ्रेंड्स, बघा, याच्यानंतर बघा, मला सांगा की हे जे आजूबाजूच्या संख्या ज्या आहेत ना, आजूबाजूच्या संख्या त्या संख्यांना बघितल्या आपण. संख्यांना बघितल्यानंतर मधातली संख्या बघितल्या आपण,
ती आहे एक्सपांड झालेली. मग आपण आता मी तुम्हाला याचं लगेच आन्सर सांगणार की कशा पद्धतीने मी याचा आन्सर सॉल्व केलेला आहे. बघा काय ही जवळजवळच्या संख्या बघितल्या आपण 3 आणि ही 8. 3चा स्क्वेअर आपलं 3चा क्यूब घेतला मी. 3चा क्यूब काय आहे? 3चा क्यूब आहे 27 आणि 8चा क्यूब काय 512. दोघांचं ॲडिशन केलं तर काय होईल सांगा बरं. बघा 7 आणि 2 हे 9 आणि 2 आणि 1 3 आणि हे 5 539 झालं. ठीक आहे. आता हे जे 539 आहे तर ते 539ला आपण काय करायचं आहे, हे 5 आणि 9चे जे स्क्वेअर आहेत त्या स्क्वेअरमधनं ह्याला मायनस करणार. 5चा स्क्वेअर 25, 9चा 81. तर बघा यांचं ॲडिशन करतो आपण 81 आणि हे 25. काय झाले की झाले ॲडिशन. हे 1 आणि 5 6 झालं आणि 2 आणि 8 की झाले 10 106. म्हणजे हे जे ॲडिशन झाले आहे ते ह्या दोघांची आपण सबस्ट्रॅक्शन करायची. 539 आणि 106. बघा काय येईल 539 मायनस 106. तर उत्तर काय येईल बघा 9मधनं 6 गेले. उत्तर आहे 3. हे 3ला 3 आणि 5मधून 1 गेला उरला 4. तर म्हणजे 433. हे लॉजिक आपलं करेक्ट बसतं आहे. तर बाकीच्या ठिकाणी असंच बसतं आहे का करेक्ट? तर बाकीच्या ठिकाणी तुम्ही करून बघा. 7चा क्यूब काढायचा, 4चा क्यूब काढायचा आणि ह्या दोघांचे स्क्वेअर काढायचे. या दोघांचं ॲडिशन करायचं, या दोघांचं ॲडिशन आणि त्यांना एकमेकांमधून वजाबाकी करून बघायचं. तर तुम्हाला हे उत्तर भेटून जाईल 367. बघा याचा क्यूब हे सगळं सोपं आहे. हे आपण करून बघूया. ठीक आहे. बघा इथं हे 4 नंबरचं आपण 3 नंबरचं आपण करून बघूया की जे वरच्या उभ्या ज्या संख्या आहेत 4चा क्यूब आणि 5चा क्यूब काय आहे. 4चा क्यूब 64 आणि 5चा क्यूब 25 125. ठीक आहे. दोघांचं ॲडिशन केलं तर काय येईल बरं. दोघांचं ॲडिशन 4 आणि 5 9 6 आणि 2 8 आणि हे 1ला 1 189 येतं आहे. आणि हे दोघांचं ॲडिशन केलं तर काय होईल स्क्वेअरचं. 3चा स्क्वेअर 9 1चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 1चा स्क्वेअर 1. दोघांचं ॲडिशन केलं तर 10. या दोघांची आता वजाबाकी करायची. काय वजाबाकी करायची. 189 मायनस 10 तर किती येईल आन्सर 179. हे याचं उत्तर म्हणजे मधातली संख्या आली. तर त्याच पद्धतीने आपल्याला हे जे क्वेश्चन मार्क दिलेलं आहे या क्वेश्चनमध्ये त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे की काय. तर मग आपण 6चा आणि 9चा क्यूब घ्या. 6चा क्यूब किती आहे बरं. 6चा क्यूब आणि 9चा क्यूब ते इथं लिहायचं आपल्याला व्यवस्थित. 6चा क्यूब किती 216 आणि 9चा क्यूब किती येईल 729. दोघांचं ॲडिशन करा. 9 आणि 6 15ला 5 चालेल 1 2 आणि 1 3 4 आणि तर 2 आणि 7 9 945. आणि बाकीच्यांचा ह्यांचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49 आणि 2चा स्क्वेअर 4. ॲडिशन करायचं काय येईल 53. दोघांची आता वजाबाकी करायची. वजाबाकी काय येईल 945 मायनस 53 945 मायनस 53. 5मधून 3 गेले किती राहिले 2. आता हे 4मधून 5 जातात म्हणून इकडे घेतलं आपण. इथं 8 राहिले. तर 14मधून 5 गेले किती राहिले
9 आणि हा 8ला 8, तर 892 हे याचं उत्तर येते. तर फर्स्ट ऑप्शन हे याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे फ्रेंड्स. जर तुम्हाला हे प्रॅक्टिस असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नाची तुम्हाला लवकरात लवकर उत्तरं भेटत राहतील. ठीक आहे फ्रेंड्स. तर बघा याच्या खालचा एक आपण प्रश्न सॉल्व करूया. बघा प्रश्न काय सांगतोय, कोड्समध्ये आहे. 5 + 3 = 72 दाखवले, 7 - 3 = 20 दाखवले, 4 + 3 = 56 आणि 9 + 6 = किती हे विचारलेलं आहे. बघा फ्रेंड्स, अशा प्रकारच्या प्रश्नाला आपण जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला ह्या समोरच्या दोन्ही जी संख्या बघितल्या त्या संख्या बघितल्याच्यानंतर आपल्याला कळालं की ही संख्या समोरची इक्वल टूमध्ये आलेली ती वाढलेली आहे. म्हणजे मल्टिप्लायचाच फॅक्टर इथे यूज केलेला असेल, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तो गुणाकारच केलेला आहे, कशाच तरी गुणाकार करूनच ही संख्या एवढी वाढते. ठीक आहे. तर बघा 7 आणि 3 ही संख्या जेव्हा वापरतो आपण, वापरल्यानंतर पुढची 20 आहे, म्हणजे ही पण वाढवलेलीच संख्या आहे. बघा 4 आणि 3 संख्या, त्या संख्येच्या नंतर 56 आले डायरेक्ट. कसं काय होईल, गुणाकार केला तरच ही वाढेल. 9 आणि 6 ह्याच्या पुढे आपल्याला जे उत्तर भेटेल ते पण मग गुणाकाराच्या स्वरूपातच असायला पाहिजे. पण प्रॉब्लेम हा आहे की हे यांनी 72 कसं घेतलं. 5 + 3 = 72 म्हणजे काय नेमकं आपल्याला तर कळतं की गुणाकार. मग आपण गुणाकार ट्राय करून बघितला काय की बाबा काय इथं स्क्वेअरचं काय आहे का, क्यूबचं काय आहे का. तर आपल्याला काय कळून चाललं आहे की हे 5 आणि 3 किती येतात 8. 8च्या पुढची संख्या काय आहे 9. 8 आणि 9, 8चा गुणाकार 9 सोबत केला, 8 - 9 = 72. ठीक आहे, हे झालं 72 बरोबर आलं. आता 7 आणि 3, 7 आणि 3 काय आहे बरं, 7मधून 3 काढा म्हणा. 7मधून 3 काढलं किती आले 4. 7मधून 3 काढले किती राहिले 4. मग 4च्या पुढची संख्या कोणती आहे 5. 4 × 5 = 20. ठीक आहे. आता बघा हे 4 आणि 3, 4 आणि 3 काय, 4 + 3 किती झाले बेटा 7. 7 झाले ना, हे 7 झाले. मग 7च्या पुढची संख्या किती आहे 8. 7 × 8 = 56. ठीक आहे. 56च्या नंतर मला सांगा ही जी पुढची संख्या आहे हे 9 + 6. 9 + 6 म्हणजे किती, 9 + 6 म्हणजे 15. मग 15च्या पुढची संख्या कोणती असणार आहे 16. 15 आणि 16चा जर गुणाकार केला तर किती येईल, म्हणजे जर आपण 15चा 15 सोबत गुणाकार केला किती येतो, 15चा स्क्वेअर आहे 225. तर त्यात अजून एक 15 मिसळले किती होतील 240. हे याचं उत्तर आहे. ठीक आहे फ्रेंड्स. याचं गुणाकार केलं तर हे येईल. तर मग आपला जो फायनल आन्सर असेल तर 240 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, हे 240 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे फ्रेंड्स. बघा याचा खालचा जो प्रश्न आहे तो कसा सॉल्व केलेला आहे. प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा असणारी आकृती पर्यायातून निवडा. म्हणजे हे जो आहे, हे जी दाखवलेली बाण आहे ते आरसा आहे. या आरशामध्ये कोणत्या प्रकारची ॲक्च्युअल प्रतिमा दिसेल, प्रतिमा म्हणजे इमेज दिसेल ते सांगा. बघा हे प्रश्न आहे. तर आरशामध्ये सगळ्यात अगोदर बघताना बघायचं की याच्या जवळचं ह्याला चिटकलेलं टोक कोणतं आहे, हे आहे. ठीक आहे, हे सर्वात अगोदर जवळचं. ठीक आहे. मग ह्या टोकाच्या जवळ असं जे चिपकलेलं टोक आहे ते या साईडला इथं येईल. ठीक आहे, इथंच असं जवळ येईल. तर मग ते कुठं आहे, हे आहे का, हा भाग असा आहे का. बघा जर मी अशी जर रेष मारली तर या आरशात ही अशी दिसायला पाहिजे होती. ठीक आहे. याला जर आपण आरसा म्हणून कन्सिडर केलं, ठीक आहे, या येलो लाईनला मी आरसा म्हणून जर कन्सिडर केलं, ठीक आहे, तर या येलो लाईनला आरसा म्हणून कन्सिडर केलं तर ही जी लाईन आहे बघा, ही अशी जी इथं निघालेली आहे ती इकडून अशी निघायला पाहिजे होती. तर मग कुठं आहे असं, तर बघा ही तर नाही, ही पहिला ऑप्शन तर होऊ शकत नाही. पहिला ऑप्शन तर होणारच नाही का, कारण की बघा ही अशी गेलेली त्यामुळे हे होणार नाही. ठीक आहे. तर ही होऊ शकतं, पण इथं 2 सर्कल आहेत, हे सर्कल आहेत 2 आहेत म्हणून हे पण नाही. ठीक आहे. बघा इथं 2 सर्कल आहेत आणि या साईडला अशी पण निघालेली ही जी येल्लो लाईन आहे ती मॅच होऊ शकते इथं. ठीक आहे. बघा अजून याच्यात काय बारीक सारीक गोष्टी आहेत बघा, इथलं मी मिटवतो व्यवस्थित दिसण्यासाठी. बघा
हा जो भाग आहे हा भाग मॅच होत आहे, पण याच्या मधात जी ही पट्टी जी मारलेली आहे ती पट्टी इथं नाही आहे, म्हणून हा पण नाही. तर राहिलेला ऑप्शन हा आपला शेवटचा आहे, तर तेच आपलं याचं उत्तर असणार आहे. बघा करेक्ट. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाला आपल्याला सॉल्व करायचं मित्रांनो. ठीक आहे फ्रेंड्स. त्याच्या खालचा एक प्रश्न बघा. त्याच्या खालचा प्रश्न काय सांगतो आहे, 33 नंबरचा प्रश्न आहे. तो पण आरशाचं आपल्याला ॲक्च्युअल जी इमेज आहे ते शोधून काढायचं. बघा आरसा हा आणि याच्याजवळ हा भाग आलेला आहे. तर मग इकडल्या साईडला असा इमेज इथंच असेल, त्याच्या इथंच येईल अशी. तर हे तर सगळं हे उलटंच दिलं, हे चुकलं बघा. आणि त्याच्यानंतर आपण याला चेक केलं तर पहिल्या याला काय इकडल्या साईडला याला या भागाला कोणतीही एक रेष नाही. तर याच्यामध्ये रेष दाखवली म्हणजे हा नाही. ठीक आहे. इथं पण रेष दाखवली म्हणजे हा पण नाही. राहिला हा ऑप्शन हेच याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. झालं. अशा प्रकारे या प्रश्नाला आपल्याला सॉल्व करायचे आहेत. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करू. आणि आता हा व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी इथेच थांबतो आणि याच्यानंतर अजून एक व्हिडिओ अपलोड करतो खालील प्रश्नांसाठी. तर मित्रांनो, आता जवळ आलेली ही परीक्षा व्यवस्थित पद्धतीने सगळे पेपर्स हे बघून घ्या. मागच्या पेपर्सप्रमाणेच हे पण पेपर्स येणार आहेत. आत्तापर्यंत आपण हे जे बुद्धिमत्ताचे जे प्रश्न होते ते प्रश्न वेगवेगळ्या ट्रिकच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व करून घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न आपण सॉल्व करून घेतलेले आहेत बघा. ठीक आहे फ्रेंड्स. तर ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की बघा. हे सॉल्व केलेले आहेत प्रश्न. ठीक आहे. खालचे प्रश्न आपण सॉल्व करून घेतलेले आहेत. खालच्या प्रश्नांना व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. याच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. स्कॉलरशिपची परीक्षा आता जवळ आलेली आहे मित्रांनो. आता मी याच्यापुढे प्रॅक्टिस पेपर्स पण टाकणार आहे. प्रॅक्टिस पेपर्समध्ये पण वेगवेगळ्या ट्रिक्स सांगणार आहे आणि हे वेगवेगळ्या पोलीस भरतीच्या मुलांना, आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना हे कामाला येईल. नक्कीच चांगल्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. 8वीचं 5वीचं लेवल असून त्याच्यात व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे फ्रेंड्स. तर अशासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.